महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस समाज उपयोगी पद्धतीने साजरा करण्यात आला। नाशिक येथील जाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये या वाढदिवसाच्या निमित्तानं गरजू रुग्णांना फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आलं। हा उपक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून राबविण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलं। या कार्यक्रमाचे आयोजन मध्य ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांचा वाढदिवस होता। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे आणि त्यांच्या उपयोगाचे उपक्रम करण्याच्या सूचना आम्हाला त्यांनी दिलेल्या होत्या। त्यानुसार आम्ही आज इथे नाशिक महानगरपालिकेचे डॉक्टर जाकीर हुसेन हॉस्पिटल येथे येऊन इथे जे रुग्ण आज ॲडमिट झालेले आहेत त्या सर्व रुग्णांची सेवा करण्याच्या उद्देशाने आज आम्ही येथे फळ वाटप केलं, त्यांना पाणी वाटप केलं, त्यांची विचारपूस केली, शुश्रूषा केली। अशा प्रकारे आम्ही आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांचा वाढदिवस हा सर्वसामान्य नागरिकांमध्ये आणि महापालिकेच्या जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये असलेले जे रुग्ण आहेत त्या रुग्णांच्या याच्यामध्ये साजरा केला। कार्यक्रमात नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड, माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे, महिला काँग्रेस अध्यक्षा स्वातीताई जाधव, सेवा दलाचे अध्यक्ष संजय ठाकूर, अनुसूचित जाती जमाती प्रदेश अध्यक्ष सुरेश मारू, तसेच मुन्ना ठाकूर, उषाताई साळवे, जावेद शेख, इसाक चाचा कुरेशी, तन्वीर तांबोळी, फारुख मंसोरी, संतोष शेवाळे, ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई, राजकुमार जेफ, कांतीलाल जयस्वाल आदींसह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अशा समाज उपयोगी उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचं मत व्यक्त केलं। मी धनंजय चतुर, सचिव फेस्कॉम नाशिक प्रदेश। आमच्या ज्येष्ठांच्या अनेक समस्या असतात आणि आम्ही अनेक वेळेला त्या व्यासपीठावर त्या पक्षाकडे सादर केलेले आहेत। आज सपकाळ दादांचा वाढदिवसानिमित्त इथं रुग्णांना फलो आहार देण्याचं आयोजन केलेलं होतं। नाशिक मध्यवर्ती काँग्रेस ब्लॉकचे अध्यक्ष निलेशजी खैरे, आकाशजी छाजेड शहर प्रमुख आणि इतर सर्व पदाधिकारी, वत्सलाताई खैरे, जाधवताई, ठाकूरदादा, हे सगळ्यांसमोर मला ती संधी मिळाली आणि पक्ष सत्तेवर येण्याकरता जी वाटचाल चालू आहे त्याच्याकरता शुभेच्छा आहे। सत्तेवर आल्यानंतर आमच्या ज्येष्ठांच्या अडचणीकडे पण लक्ष द्यावं ही पण आमची प्रमुख मागणी राहील। EPS 95चे प्रश्न आहेत, नंतर इतरही सामाजिक प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न काँग्रेस पक्षाकडून हाताळले जावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दादांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नेते आदरणीय हर्षवर्धन सपकाळ दादा यांच्या मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष माझे मित्र बबलू खैरे यांच्या नेतृत्वाखाली आज डॉक्टर जाकीर हुसेन हॉस्पिटल येथे आज सर्व गरजू रुग्णांना फळ वाटप व इतर वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम आज त्यांनी आयोजित केला। सर्वात प्रथम मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून आभार मानतो। या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय उल्हासजी सातभाई, ज्येष्ठ नगरसेविका वत्सलाताई खैरे, सर्वच काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्वांचं नाव घ्यायला वेळ लागेल, सर्व काँग्रेसचे पदाधिकारी यांचं पण मी मनापासून अभिनंदन करतो। हर्षवर्धन दादा सपकाळांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने बबलू खैरे आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगला उपक्रम अतिशय शॉर्ट नोटीसवर त्यांनी इथे आयोजित केला आणि सर्वांना बोलवलं। खरं तर हर्षवर्धन दादा सपकाळांच्या वाढदिवसानिमित्त अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम आहे, परंतु मला आनंद होतोय की नाशिक शहरामध्ये अगदी काल पंचवटी ब्लॉक काँग्रेसचा कार्यक्रम झाला, आज मध्य नाशिकचा आहे, संध्याकाळी नवीन नाशिकमध्ये कार्यक्रम आहे। त्यामुळे एक उत्साहाचं वातावरण आहे आणि येणाऱ्या काळात हर्षवर्धन दादा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष अतिशय मजबूतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरा जाणार आहे
आणि भविष्यकाळ हा त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा असेल अशी सदिच्छा मी त्यांना या निमित्ताने देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.